महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा अक्षरशः कंबरड मोडलाय। या दरवाढी विरोधात करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उजगावजवळ रास्ता रोको करत तीव्र निदर्शनं करण्यात आली आहेत। यावेळी दुचाकी वाहने, गॅस सिलेंडरला प्रतिकात्मक हार घालत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। केंद्र सरकारला महागाईवरती नियंत्रण मिळवता येत नसेल तर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी करत आगामी निवडणुकीत सुशिक्षित मतदार आणि सामान्य जनता या सरकारला घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असा इशारा तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिलाय। आज बघितलं तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस भरमसाठ दरवाढ झालेला आहे। रोज 2-3 रुपये वाढून हे मोदी सरकार सर्वसामान्यांना झटका देत आहे आणि आज विश्वगुरु म्हटले तर परदेशात करत आहे। आणि सर्वसामान्यांनी करायचं काय? आज डिझेल मधून जी वाहतूक होते अन्नधान्याची म्हणा भाजीपाल्याची, त्याच्यामुळे त्याचेही दर वाढले आहेत। सर्वसामान्यांना आज जीवनावश्यक वस्तू त्याचा फार मोठा फटका बसणार आहे। कारण जीवनावश्यक वस्तूंचे दर या डिझेल आणि पेट्रोलमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत। आणि विश्वगुरु 2014 साली सत्तेवर येताना काय म्हटले, महागाई कमी करतो, महागाई नियंत्रण आणतो म्हणून लोकांना आम्हीच दाखवून तुम्ही सत्तेवर आला। आणि आज लोकांना सर्वसामान्य लोक जगू शकणार नाही अशा पद्धतीनं महागाई वाढलेला आहे। आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज निदर्शन केले। मोटरसायकल असेल, डिझेलची रिक्षा असेल आणि सिलेंडर यांना हार घालून या मोदी सरकारचा निषेध केला। आता तर मोदी सरकार सुधारतंय का आणि आता तर त्यांचं डोकं ठिकाणावर होते का बघण्यासाठी आम्ही आज रस्ता रोको केला। उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट यांनीही भाजप सरकारवरती सडकून टीका केली। आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। आंदोलनात शहर प्रमुख विशाल देवकुळे, कामगार सेनेचे राजू सांगावकर, उपतालुका प्रमुख राहुल गिरुले, फेरीवाले संघटनेचे बाळासाहेब नलवडे, दीपक गौड, युवा सेनेचे योगेश लोहार, सचिन नागटिळक, महादेव खोजगे, शंकर खोत, शिवाजी लोहार, शांताराम पाटील, मनोज करुळे, दत्ता फराकटे, जितू कुबडे हे सहभागी झाले होते।